हॅलो, तुम्ही म्हणाल आज हे काय घेऊन बसलाय? मी आज चर्चा करणाऱ्या अशा व्यक्तीशी मी त्यांना नेहमी म्हणतो किंवा त्यांच्याबरोबर माझे नेहमी एक विचारांचे वाद होतात, थोडे डिबेट्स होतात, थोडे फाईट्स होतात, थोडे रुसवे फुगवे होतात आणि हे आत्ता नाही, खूप आधीपासून होत आलेत. आणि ऑफकोर्स ते माझे गाईड आहेत, मेंटॉर आहेत. मी जिथे चुकतो किंवा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांनी मला शिकवला किंवा ते आजही शिकवतात. मी त्यांना नेहमी म्हणतो, मीडिया पाहिलेला माणूस. हो, मीडिया पाहिलेला माणूस ज्यांनी या मीडियामध्ये गेली 40-45 वर्ष काम केली. त्यांनी हा पूर्ण प्रवास पाहिला, म्हणजे न्यूजपेपरपासनं ते आत्ताच्या सोशल मीडियापर्यंत. आणि हो, त्यांनी मला कायम सपोर्ट केला, कायम गाईड केलं, कायम मेंटॉर केलं आणि प्रत्येक मीडिया, प्रत्येक गोष्ट समजून सांगितली. भले आमचे वाद झाले, विचार वेगवेगळे असतील किंवा अनेकदा चर्चा झाली काही छोट्या मोठ्या गोष्टींवर, आजही मला ते करायचं आहे. आणि आज मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे, ते म्हणजे बदलत्या मीडियावरती. आणि मी म्हणालो की मीडिया पाहिलेला माणूस. येस, मी त्यांच्याशी आज चर्चा करणार आहे, कारण तुम्ही बघू शकता हे सगळंच वेगळं आहे, राईट? तर आज आपण भेटूया या मीडियाचा बाप माणूस आणि येस, माझे वडील हरीश केंची यांना. तर मी त्यांना बोलवतो. दादा, ठीक आहे, हे तुमचा न्यूजपेपर आणि तुमचे चहा आणि मी तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणतो. दादा, सध्या आता डिजिटल मार्केटिंगमुळे जे इलेक्शनच्या कॅम्पेनमध्ये चेंजेस होत गेले, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की आधीचे इलेक्शन्स कसे होत होते, तेव्हा प्रचार कसे होत होते आणि आत्ता, आणि कोणते इफेक्टिव्ह आहेत असं वाटतं? पूर्वीच्या काळी कसं होतं की एकतर भारतीयांचं जीवनमान हे सगळं राजकारणाशी निगडीत झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट पाहताना राजकारणातून पाहिलं जात होतं. निवडणुकीचा प्रचार हा देखील पूर्वीच्या काळामध्ये अत्यंत संथ गतीने चालायचा. संथ गतीने याचा अर्थ असा की उमेदवारी जाहीर व्हायची, ती दुसऱ्या दिवशी लोकांना कळायची, लक्षात घ्या. त्यानंतर त्या उमेदवाराचा संबंध परिचय तयार करणं, लोकांपर्यंत जाणं. पूर्वी प्रत्येक उमेदवार हा घरोघरी पोचायचा, घरोघरी जायचा, त्याची प्रचाराची यंत्रणा वेगळी असायची. बरोबर. त्यानंतर कॉर्नर मिटिंग्स व्हायच्या. अच्छा, लक्षात की नाही. एखादा वाडा असेल, एखादी गल्ली असेल किंवा एखादं मंडळ असेल, इथे कोपरा मिटिंग त्याला ज्याला म्हणू, कोपरा सभा ज्याला म्हणू, कॉर्नर मिटिंग्स पूर्वी म्हटलं, त्या मोठ्या प्रमाणात व्हायची. कारण लोकांशी संपर्क तिथंच साधला जायचा, का दुसरी कुठली साधनं त्यावेळेला मोठ्या प्रमाणात नव्हती. त्याच्यानंतर ज्याला आपण प्रचार फेरी म्हणू, ती प्रचार फेरी निघायची. अगदी वयस्कर लोकांची निघायची, तशी लहान मुलांची पण निघायची. अच्छा, लक्षात आलं की नाही. ते झेंडा घेऊन लहान मुलं गल्लोगल्ली फिरत होती. त्यावेळेला शहराचं आकारमान देखील छोटं होतं. असेल. त्याच्यानंतर उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मोठ्या सभा होत होत्या. त्यासाठी राजकीय पक्षांची नेते मंडळी यायची, त्यांच्या सभा व्हायच्या. त्या सभांना गर्दी व्हायची खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि तो प्रचार व्हायचा. त्याच्यानंतर जुन्या काळामध्ये असं झालं की हा प्रचार सुरू असताना दुसऱ्या बाजूला मतदाराशी संपर्क साधण्यासाठी काही कार्यकर्त्यांची टीम असायची. ती टीम करताना बूथ वाईज कार्यकर्त्यांची टीम असायची की एका बूथवर 1000 मतदार असतात. त्या मतदारांशी संपर्क साधण्यासाठी एखादा कार्यकर्ता, आणि तो कार्यकर्ता असं की त्या सगळ्या मतदारांशी त्यांनी संपर्क साधायचा, त्यांना हवं नको ते त्यांनी पाहायचं आणि त्यांचा सगळा डाटा त्यांनी तयार करायचा. अशा लेखी पद्धतीनं असं जुन्या पद्धतीत होतं. त्याच्यानंतर त्या 1000 मतदारांच्या स्लिपा त्यांनी तयार करायच्या आणि त्या स्लिपा घरोघरी वाटायच्या. आणि मतदान ज्या दिवशी असेल त्या दिवशी तोच कार्यकर्ता त्या बूथवर हा पोलिंग एजंट म्हणून बसायचा. त्यामुळे कुठला मतदार आपला आहे आणि कुठला आपला नाही याचं लगेचच त्या कार्यकर्त्याला समजायचं. हे नेटवर्क जुन्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतं. दुसरं असं की मोठे मोठे फलक लावले जायचे. ते यावेळेस कमी बघायला मिळालं. ते यावेळेला तुम्हाला कमी बघायला लागले. याचं कारण असं की निवडणुकीची पद्धतच बदलली सगळी. पूर्वी बॅलेट पेपर मतदान होत असे, आता बॅलेट पेपर नाही आहे, ते इलेक्ट्रॉनिक मशीनवर गेलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक मशीन जे असतात त्याच्यावर गेलेलं आहे. हे झालेलं स्थित्यंतर जे आहे हे खूप मोठ्या प्रमाणात झालं, कारण सगळं डिजिटल झालं.
पूर्वी मतदारांच्या याद्या या अशा मोठ्या मोठ्या प्रमाणात असायच्या. आता मात्र ऑनलाईन असल्यामुळे पटकन तुमचा बूथ क्रमांक टाकले की तुम्हाला तुमचं नाव येतं. मतदार याद्या ह्या ऑनलाईन झाल्या. जसं मतदान इलेक्ट्रॉनिकच्या मशीन्स आल्या तसं मतदार याद्या झाल्या. आणि ज्या वेळेला निवडणुका जाहीर होतात, उमेदवारांचं नाव जाहीर होतं, तर क्षणात मोबाईल्सवरनं इलेक्ट्रॉनिक मीडियावरनं सगळ्यांना लोकांना कळतं, मतदारसंघामधल्या लोकांना उमेदवार जसं कळतं त्याला कळतं. त्याच्यानंतरची प्रचार यंत्रणा आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू होते. मग ते काय करतात, वर्तमानपत्रावर आधार घेतातच, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडिया जो आहे तो जास्तीत जास्त वापरायचा प्रयत्न करतात. कारण नवीन जनरेशन ही जुन्या पद्धतीने निवडणूक खेळत नाही. ती नवीन जनरेशन ही सोशल मीडियाचं जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर उपयोग करते. त्याच्यामुळे त्यांच्या उमेदवारांच्या व्हिडिओज तयार करणं, त्या लोकांपर्यंत पोचवणं, त्यानंतर त्या पक्षाच्या नेत्यांच्या व्हिडिओज तयार करणं, ते लोकांपर्यंत पोचवणं. शिवाय इलेक्ट्रॉनिक ह्याच्या याद्यांमुळं तुम्हाला मतदारांच्या स्लिप मिळणं अगदी शक्य झालं. त्यामुळे प्रत्येक मतदार हा आता नुसता क्लिक करून आपली यादी घेऊन जाऊ शकतो मतदान केंद्रावर. तेव्हाचे चॅलेंजेस वेगळे असतील आणि आत्ताचे चॅलेंजेस वेगळे. पूर्वीच्या काळामध्ये कसं व्हायचं, प्रचार सभा व्हायची, ती त्या एखाद्या पक्षाच्या विरोधात आपण आहोत म्हटलं तर त्या पक्षाचे ज्या कमकुवतपणा आहे किंवा तो पक्ष कशा पद्धतीनं तो तुम्हाला पूरक नाही आहे हे सांगण्यासाठी त्याच्या ध्येय धोरणावर, त्यांच्या संबंध यंत्रणेवर हा टीका करायचा असायचा. तो पक्षीय राजकारणाचा असायचा. आता कसं झालं, गेल्या 20 वर्ष म्हणजे आघाडीचं राजकारण जेव्हा पण सुरू झालं भारतामध्ये, त्यावेळेला प्रचारची तंत्रच बदलली. कारण सगळ्या पक्षाची ध्येय धोरणं ही एकसारखी झालेली आहेत. ती खुर्चीशी निगडीत झाली. आपल्याला खुर्ची मिळावी म्हणून ही मंडळी सगळी निवडणुकीसाठी उभे असतात. आता समोरच्या विरोधी पक्षाच्या लोकांना टीका करण्याची काहीच नाही आहे. म्हणजे काल एखादा पक्ष यांच्याशी युती करून सत्तेत आलेला असतो, आज हा पक्ष तिसऱ्याची युती करून जातो. त्यावेळे मतदारांसमोर प्रश्न पडतो की यांना कशासाठी मतं द्यायची किंवा का मतं द्यायची हे त्याला सांगायला काहीच नसतं. त्यावेळेला अशा पद्धतीचं वातावरण गेल्या 20 वर्षात निर्माण झालं. त्या पक्षाचे नेते हे त्या निवडणुकीमध्ये महत्त्वाचे ठरले. तुम्ही बघा आता सगळ्या पक्षाच्या नेत्यांचे चेहरे प्रामुख्यानं प्रचाराच्या यंत्रणेत वापरले जातात. म्हणजे पार्टी फोकस सोडून तो इंडिव्हिज्युअल फोकस झाला. आता बघा, तुम्ही जर अगदी आज बोलायचं असेल तर मोदींचा चेहरा हा वापरला गेला सध्या. भारतीय जनता पक्षाचा प्रचार होता का तो? नाही. मोदींचं सरकार, मोदींची गॅरंटी, हे जे व्यक्तिसाक्षेप सुरू झालं ना, व्यक्तिनिष्ठता सुरू झाली, त्यामुळे पक्षाचं अस्तित्व कमी झालं. त्यामुळे कसं झालं, आता सगळ्या पक्षाचं म्हणजे अगदी शरद पवारांच्या पक्षाचा बघितलं तर शरद पवारांचा फोटो तिथे असतो. काँग्रेस पक्षाचा बघितलं तुम्ही राजीव गांधी किंवा इंदिरा गांधी जुन्या काळामध्ये ते फोटो वापरले जात होते. शिवसेनेचं पाहिलं तर उद्धव ठाकरेंचा फोटो वापरला जातो. मनसेचं पाहिलं तर राज ठाकरेंचा फोटो वापरला जातो. अशा वेळेला विरोधी पक्षांकडे प्रचाराची साधनं काय होती? त्या साधनाच्या माध्यमातून त्यांच्यावर अटॅक करता येतो का? नाही. कारण त्यांची धोरणं सगळी सारखी झाली असल्यामुळे व्यक्तिसाक्षेप प्रचार जो झाला त्यामुळे व्यक्तीवर टीका करणं सुरू झालं. त्याचं चारित्र्यहनन सुरू झालं. तेच नेते ज्यांचे चेहरे वापरले जातात ते लोकांच्या मनातून, मतदारांच्या मनातून कसे उतरले जातील हे तिथं पाहिलं जातं. आणि तो प्रचार त्या पद्धतीनं झाला आणि प्रचाराची पातळी हळूहळू कमी होत गेली. याचं कारण ते आहे. बरोबर. पण राजकारणावर आपण आणखी डिटेल बोलू शकतो. कारण आता काय झालं, आत्ताच्या सिच्युएशनमध्ये, आता तुम्ही न्यूजपेपरशी कनेक्टेड एवढी वर्ष काम केली, 41 वर्ष काम केली, राईट. आता आम्ही जे आहोत एक गेली 20 वर्ष डिजिटल मीडिया किंवा याच्याशी कनेक्टेड आहोत. तर त्यावेळेसचं जे इलेक्ट्रल कॅम्पेन्स होते, इलेक्शन कॅम्पेन्स होते, त्यावेळेस न्यूजपेपरचा रोल किती इम्पॉर्टंट होता कम्पेअर टू आत्ता डिजिटल मीडियाचा रोल. तर हा जो डिफरन्स आहे आणि कोण पॉवरफुल वाटतं तुम्हाला तुमच्यामध्ये, तुम्ही म्हणू शकता न्यूजपेपर, पण इथे एक छोटा डिबेट पण होऊ शकतो. पण जर आपण विचार केला की त्यावेळेस न्यूजपेपर हे एकच माध्यम होतं लोकांपर्यंत पोचण्याचं. बरोबर, रेडिओ होता, टी व्ही तेवढा इफेक्टिव्ह नव्हता, पण तुम्ही त्या काळामध्ये काम केलेलं आहे, फील्डवर काम केलेलं आहे, अनेक इलेक्शन पाहिलेले आहेत, तुम्ही सभा अटेंड केलेल्या आहेत,
बाळासाहेबांबरोबर जोडून या सगळ्या जवळून पाहिलेल्या आहेत, तर तेव्हा तुम्हाला चॅलेंजेस काय होते आणि आता डिजिटल झालंय तर याचे बेनिफिट्स म्हणा किंवा डिसएडव्हान्टेज म्हणा, हे काय वाटतं? नाही, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. त्याचं कारण असं आहे की पूर्वी प्रचाराची साधनं लिमिटेड होती. वर्तमानपत्र, जाहीर सभा, प्रचार सभा आणि प्रचार फेऱ्या इथपर्यंत ते मर्यादित होतं. त्यामुळे त्याचं कव्हरिंग करायला अडचण येत होती. परंतु आता झटपट ज्या पद्धतीने होतं तसं ते होत नव्हतं, शांतपणे व्हायचं. दुसरं महत्त्वाचा मुद्दा असा की पूर्वीचे वर्तमानपत्र हे वस्तुनिष्ठ बातम्या द्यायचं काम करत होते. कोणाची सभा किती आहे, ते काय नेमके बोलले याचं वर्णन त्याच्यामध्ये असायचं, की त्यांची मतं मांडली जायची. त्याच वेळेला समोरच्या माणसाची मतं, म्हणजे दोन्ही पक्षांची मतं जी आहेत ती त्या वर्तमानपत्रातून प्रतिबिंबित होत होती. आजही होतात नाही असं नाही, परंतु प्रामुख्यानं तुम्ही पाहिलं असेल तर पेड न्यूजचा प्रकार आज वाढलेला आहे. पूर्वी ते नव्हतं तशा पद्धतीनं. त्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये बातमीदार हाच त्या उमेदवाराला एक आधार असायचा. त्याची मतं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बातमीदार हा त्याला महत्त्वाचा वाटायचा आणि तो त्याची संपर्क साधायचा. आज मात्र उलटं झालं आहे. उमेदवार किंवा त्याचे पक्ष हे निवडणुकीच्या प्रेस नोट काढतात आणि सगळ्या वर्तमानपत्रामध्ये पाठवून देतात. त्या बातम्या प्रसिद्ध होतात. सगळ्यांच्या बातम्या एकसारख्याच असतात. त्याचं कारण असतं ते हे कारण असतं. आताच्या काळामध्ये असं झालं आहे की तुम्ही क्षणामध्ये बोललात तर लगेच ते हजारो मतदारांपर्यंत जाऊन पोहोचू शकतं. कारण त्याला इलेक्ट्रॉनिक मीडिया हा महत्त्वाचा आहे. म्हणजे दूरदर्शन असेल, यूट्यूब्स असतील किंवा इतर सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म्स असतील, याच्यावर पटपट पटपट जाऊ शकतं. पूर्वी कसं व्हायचं की आज मी आरोप केला एखाद्यावर, तो त्या आरोपाचा खुलासा करण्यासाठी दुसऱ्या दिवशीचं वर्तमानपत्र बघायला लागायचं. आता मात्र तसं नाही आहे. तुम्ही आत्ता जर आरोप केलात 5 मिनिटावर सोशल मीडियावर त्याच्याबद्दलचा खुलासा येत असतो. पण एक ट्रस्ट व्हॅल्यू जी म्हणतो आपण डिजिटलवरती आजही कमी आहे आणि न्यूजपेपरवरती जास्त आहे असं मानलं जातं. तर त्याच्यामध्ये ट्रस्ट व्हॅल्यू क्रिएट करण्यासाठी कुठला मीडिया स्ट्रॉंग वाटतो तुमच्या मते? नाही, दोन्ही त्या पद्धतीचेच मीडिया आहेत. प्रिंट मीडिया काही अगदी लोकांच्या मनामध्ये घर करून बसतो असं नाही. त्या लोकांनाही कळलेलं आहे की आता हा जो मीडिया आहे तो अशाच पद्धतीने विकला गेलेला आहे. तुम्ही जर आता जर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पाहिलं ते त्याच पद्धतीने चाललेलं आहे ना. आता जे एक्झिट पोल झाले, लक्षात आलं की नाही, एक्झिट पोलचा किती बोजवारा वाजला आहे तुम्हाला कळते. लोकांची मतं कळण्यासाठी हा मीडिया आज कामच करत नाही आहे. आपला अजेंडा चालवण्यासाठी ही मंडळी काम करत आहेत. कारण हे सगळं निगडीत झाले ते आर्थिक गणिताशी. या आर्थिक गणिताशी निगडीत झाल्यामुळे ही मंडळी स्वतःचा अजेंडा चालवत असतात. दूरचित्रवाणीवरच्या सगळ्या वाहिन्या तुम्ही पाहिल्यात तर त्याचमध्ये जे निकाल त्यांनी दिले एक्झिट पोलचे त्याच्या नेमकं उलट निकाल लागलेले आहेत. त्यामुळे ते जनतेच्या किंवा मतदारांशी कनेक्ट आहे का इलेक्ट्रॉनिक मीडिया, तर नाही. तशाच पद्धतीनं प्रिंट मीडियाचं पण आहे. प्रिंट मीडियानेही एक्झिट पोल केले, त्यांनीही त्यात सांगितलं, परंतु मतदारांनी हे सगळं फेल ठरवलेलं आहे. कारण मतदारांचं मन जाणण्यासाठी आज ती यंत्रणा नाही, कोणाकडेच नाही. पण हे जे रिझल्ट्स आले किंवा हे जे प्रचार झाला हा पूर्ण, ह्याच्यामध्ये कुठला मीडियाने कोणता मोठा रोल प्ले केला असं तुम्हाला वाटतं? की न्यूजपेपर असेल, टी व्ही असेल, कारण यावेळेस टी व्हीवरती पण फोकस जास्त झाला. सगळ्याच पक्षांनी टी व्हीवरती बंबार्डिंग सुरू केलं. मग ते इलेक्शनच्या आधीपासून असू दे किंवा इलेक्शन चालू असतानाचं असू दे, ह्या पिरियडमध्ये कोणत्या मीडियाने जास्त प्रभाव आणला आणि हे रिझल्ट्स आले? तुम्ही पाहिलं असेल आता की इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे जो आता दूरचित्रवाणीवरच्या वाहिन्या आपण बनतो त्याच्यावरचा प्रचार हा एकांगी लोकांना दिसत होता. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या ज्या प्लॅटफॉर्मवर प्रचार होत होता दोन्ही विरोधात होते. म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या बरोबर इलेक्ट्रॉनिक मीडिया होता तर सोशल मीडिया हा विरोधकांच्या बरोबर होता. या दोघांचा द्वंद्व लोकांनी पाहिलेला आहे आणि स्वतःची मतं ठरवली आहे. आज तुम्ही जर पाहिलं तर सर्वे जो केला जातो, मला असं वाटतं, म्हणजे मी गेल्या 40-42 वर्ष या पत्रकारितेत आहे, आजपर्यंत मला माझ्या मित्रांना किंवा माझ्या आजूबाजूच्या नातेवाईकांना लोकांना येऊन भेटणारा सर्वे करणारा एकही माणूस भेटलेला नाही. जर तुम्हाला भेटला असेल तर विचार करा, तुम्ही सांगा मला. नाही, त्यामुळे हे सर्वे जे होतात ते अशाच पद्धतीने होतात
पार्टीकडनं पैसे घ्यायचे आणि त्यांना पूरक असं सर्वे करून द्यायचे. हे अशा पद्धतीने पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही जे बघा विनोद दुआ होते, प्रणव राय होते, दिवसभर प्रचाराचा निकाल ते सांगायचे, निवडणुकीच्या निकालाचं सगळं विश्लेषण करायचे. ते लोकांना आवर्जून बघायचे, कारण निकाल सांगत असताना मध्ये चित्रपट असायचे 2-4 लोकांच्या आवडीचे. आता लोक पाहत नाहीत त्या तेवढे. इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे बातम्या बघण्याकडे लोकांचा कलच बदललेला आहे, तो सोशल मीडियाकडे गेलेला आहे. सोशल मीडियामध्ये विश्लेषणात्मक ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या खूप इफेक्टिव्ह असतात असं दिसून आलेलं आहे. जर पाहिलं तुम्ही आज आपल्या देशातले जे नेते आहेत त्यांचे यूट्यूब चॅनल्स आहेत, त्यावर जर तुम्ही लक्ष केंद्रित केलं तर सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांच्या यूट्यूब चॅनल्सला लाईक्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत किंवा व्ह्यूवर्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. हे कशाचं द्योतक आहे? बदललेल्या प्रचार यंत्रणेचं, सिस्टीमचं हे यश आहे असं म्हणायला पाहिजे. कारण या सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट मतदारांशी कनेक्ट होता येतं. हे जेव्हा राजकारण्यांना कळलं तेव्हा त्यांनी ह्या सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे. ओके, पण मग सोशल मीडिया इफेक्टिव्ह आहे असं म्हणता येईल आत्ताच्या काळामध्ये? या इलेक्शन्सच्या प्रचारासाठी सोशल मीडिया हा सगळ्यात बेस्ट किंवा एक इम्पॉर्टंट मीडिया आहे असं म्हणता येईल? निश्चितच. कारण तुम्ही बघा आज वर्तमानपत्राचे खप कोविड नंतर हळूहळू कमी होत गेले आणि नव्या जनरेशनचा तासभर बसून वर्तमानपत्र हातात धरून वाचणं हे त्यांना अडचणीचं ठरतंय. त्याच्यावेळी सोशल मीडियाचा जी प्लॅटफॉर्म्स आहेत कानामध्ये लावलं आणि ते ऐकत काम केलं, प्रवास केला, कामात असलं तरी ते त्याच्याशी कनेक्ट होऊ शकतात आणि हवं त्यावेळेला ओपन करून ते पाहू शकतात जर पाहायचं असेल तर. बरोबर. ही जी सुविधा निर्माण झाली ना, त्यामुळे सोशल मीडियाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मकडं लोक आता वळलेले आहेत, मतदार वळलेले आहेत. तसं वर्तमानपत्राचा खप तुम्ही लक्षात घेतला तर दिवसेंदिवस कमी होत चालला आहे, कारण वाचकच त्याचे कमी होत चालले आणि वर्तमानपत्रावरचा विश्वास कमी होत चाललेला आहे. पण मला असं वाटतं मीडिया, प्रिंट मीडिया हा राहणारच आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. परंतु ज्यावेळेला पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होतील 5, 25, 50 वर्षानं, कारण पल्प आणि कागद ह्याचं जे व्यस्त प्रमाण आज आहे त्यामुळे कागदाच्या किमती खूप वाढलेल्या आहे. आजच 10 रुपयाला एक वर्तमानपत्र आहे. अशी अनेक घरं आहेत की जिथे वर्तमानपत्रच येत नाही. लक्षात घे, कारण त्याच्या किमती वाढलेल्या आहेत. सोशल मीडियाला कानाला लडकीत मोबाईल असतो किंवा लॅपटॉप असतो किंवा टॅप असतो, याच्यावर तुम्ही कधीही कुठंही कसंही पाहू शकता. आणि आता इंटरनेटचं जाळं एवढं मोठं झालेलं आहे, म्हणजे जे दुनियामध्ये मुठ्ठी मी म्हटलं जातं ना, तशा अवस्थेमध्ये सोशल मीडिया येऊन राहिलं. कधीही आपल्याला हवं तेव्हा आपला माणूस तयार आहे, तो आपल्याला सगळी माहिती देतो. बरोबर. अशा प्रकारचं ते यंगर जनरेशनला वाचायला थोडं कमी आवडतं असं म्हणायला हरकत नाही आणि बघायला जास्त आवडतं, त्यामुळे तो इफेक्ट स्ट्रॉंगली होईल. म्हणजे आजही तुम्ही वर्तमानपत्र वाचता, भले तुम्ही इंटरनेटवर आहात, तुम्ही टी व्ही पाहता, पण तुम्हाला आज ते आवडतं. पण मला हे आवडतं, मला याच्यावरती बातम्या बघायला आवडतात, वाचायला आवडतात. वाचायला थोडं कमी, पण बघायला की जिथे मला, तुम्ही म्हणालात ते बरोबर, की कानात घातलं की मला ती न्यूज समजते. पण तुम्हाला जे वाचल्यानंतर व्हिज्युअलाइज होतं तो वेगळा पार्ट, राईट. आणि इथे ट्रस्ट क्रिएट करणं, म्हणजे आपलं मत जे मांडणं आहे ते न्यूजपेपर थ्रू होऊ शकतं, राईट. तसं याच्यामध्ये पण काही गोष्टी अशा आहेत की कोण बोलतं आहे आणि त्याची क्रेडिबिलिटी काय आणि त्याची व्हॅल्यू काय किंवा त्याच्यावर किती विश्वास ठेवला पाहिजे, ते खरंच आहे का नाही. म्हणजे दोन्ही बाजू जेव्हा आपल्याला मांडायच्या तेव्हा इथे काही गोष्टी फेल होतात असं मला पर्सनली वाटतं. पण डिजिटल मीडिया आज स्ट्रॉंग आहे, तुम्ही म्हणताय तसं, की त्याचं जाळं खूप मोठं झालेलं आहे आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहे. म्हणजे आज मी येताना पाहिलं की आज जांभूळ विकणारा माणसाकडे पण पेटीएम आहे. म्हणजे तो तेवढा स्मार्ट झाला आहे की मला पेमेंट करायचं ते त्याच्याकडे भले न्यूजपेपर नसेल पण पेटीएम आहे. तर सोशल मीडिया आणखी स्ट्रॉंग होत जाणार आहे. पण याच्यामध्ये जी क्रेडिबिलिटी आणि तुम्ही जो काम केलं आत्तापर्यंत त्याच्यामध्ये तुम्ही हा पूर्ण डिफरन्स आणि हे पूर्ण प्रवास पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये आधीचे इलेक्शन्स मला आठवतात, लहान असताना बाळासाहेबांच्या सभा ज्या होत होत्या तिथे आम्ही पण येऊन बसलेलो आहोत पुढे. त्यावेळेस त्यांना ऐकण्याचं एक समोरासमोर ऐकण्याची एक वेगळी मजा होती, राईट. ते आपल्या मनाला भावत होतं, जे आज याच्यावर किती जरी ऐकलं
तरी ते कनेक्ट नाही होत. तर हे कुठेतरी कमी झालं आणि कार्यकर्ते म्हणजे कमी झाले याच्यामध्ये आणि पेड वर्कर झाले असं म्हणायला हरकत नाही, कारण हे कंटेंट क्रिएट करतायत. तर आत्ताच्या जनरेशनमध्ये कार्यकर्त्यांसारखंच काम करणारे इन्फ्लुएन्सर्स आहेत की जे लोकांना इन्फ्लुएन्स करतायत. हो, राईट. आणि ते खूप स्ट्रॉंगली होत आहे. तर याच्यामध्ये पण इलेक्शन कॅम्पेनसाठी जे प्रचार केले असे काही मोजके इन्फ्लुएन्सर्स आहेत जे यंगर जनरेशनला अपील करतायत. तर यांचा रोल काय वाटतो? आणि त्यावेळेस जर तुम्ही म्हणालात की त्या काळामध्ये इन्फ्लुएन्स करणारी लोक अशी होती आणि ही आता आपण त्याला लेबल लावलं ॲज अ इन्फ्लुएन्सर म्हणून, पण त्यावेळेस इन्फ्लुएन्स करणारी लोक कोण होती आणि ती कशी प्रचार करत होती? नाही, अगदी बरोबर आहे. मराठीमध्ये तादात्म्य पावणं असा शब्द आहे तो. अच्छा. तादात्म्य पावणं म्हणजे कसं की एखादा आता वर्तमानपत्र आपण वाचतोय त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो. एखाद्या सभेचं वृत्तांत वाचत असाल तर ती व्यक्ती आपल्यासमोरून येऊन बोलते आहे असं वाटतं आणि आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो आणि हळूहळू तादात्म्य पावतो, ज्याला म्हणतो तसं होतं. सोशल मीडियामध्ये तसं होत नाही. आपलं काम चालू असतं, आपलं लक्ष दुसरीकडे असतं आणि ते एका बाजूला कानावर आदळत असतं. हवं तेव्हा बंद करू शकतो, हवं तेव्हा चालू करू शकतो. त्यामुळे तो जो प्रकार आहे तो फरक दोन्हीमध्ये आहे. लक्षात आलं की नाही? जसं वातावरण बदललं किंवा मागणी तसा पुरवठा असं ज्या पद्धतीने म्हटलं जातं ना, तशा पद्धतीनं प्रचार यंत्रणेची तंत्र सगळी बदलत गेलेली आहे. पूर्वी हाताने काढलेले पेंटिंग्स, मोठे मोठे होर्डिंग लावलेले पाहिले, आज डिजिटल प्रिंटिंगचं होर्डिंग देतात. हा बदल का झाला? तर जे नवीन तंत्रज्ञान आलं त्या तंत्रज्ञानाचा फायदा कसा घ्यायचा त्याचा पण आला. पूर्वी कसं होतं, की वोटर्स असायचे. म्हणजे पेठ आहे, पेठामध्ये एक गल्ली आहे किंवा एक आळी आहे, त्या आळीतला जो प्रमुख माणूस असतो तो की वोटर असायचा पूर्वी. अच्छा. त्याला पकडली त्या गल्लीतली सगळी मतं मला मिळतील असे ना, त्या आळीतली मतं मला मिळतील. त्या मंडळाचा कार्यकर्ता जो असतो, अध्यक्ष असतो, त्याला आपल्या बरोबर घेतलं तर त्या मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत किंवा तो जो परिसर आहेत ती मतं आपल्याला मिळतील. अशा प्रकारे ते काम व्हायचं. आता तुम्ही म्हटलं तर इन्फ्लुएन्सर आहे, बरोबर. अशा नाही. आता सोसायट्या झाल्या. पूर्वीचे गाव पेठा असं राहिलेलं नाही. आता सोसायट्यांमधला जो प्रमुख असेल त्याला पकडलं तर इन्फ्लुएन्सर. हां, त्यामुळे त्या मतदारसंघामध्ये किती सोसायट्या आहेत? ह्या 10 सोसायट्या आहेत. 10 सोसायट्यावर इन्फ्लुएन्स झाला. त्यांनी त्या मतदारांशी संपर्क साधणं वगैरे हे सगळं सुरू झालं आणि त्यामुळे नवीन प्रकार सुरू झाला. पूर्वीच्या काळामध्ये कार्यकर्तेच आपली प्रचार यंत्रणा तयार करायची. म्हणजे तुम्ही मी लहान बघितलं असेल की हातामध्ये चुन्याची बादली आणि ब्रश हे घेऊन भिंती रंगवणारे कार्यकर्ते पाहिले. लक्षात आलं की नाही? प्रचार यंत्रणा राबवण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांची कमिटी असायची. कुठे सभा घ्यायची, कुठं काय घ्यायचं, कोण कुठले नेते कुठं पोचवायचे, हे सगळं कार्यकर्त्यांची टीमच काम करायची. जसा मतदारांच्या ह्याच्यामध्ये बदल झाला किंवा निवडणूक प्रचारामध्ये बदल झाला त्या ठिकाणी एजंट्स निर्माण झाले. पण मीडिया कुठेही कमी झाला नाही आहे आणि मीडिया कमी होणार नाही. तो आणखीन वाढत जाणार आहे. म्हणजे न्यूजपेपर म्हणा, रेडिओपासनं म्हणा, होर्डिंग्स म्हणा, टी व्ही म्हणा, सोशल मीडिया जाईल. आता पॉडकास्ट एक मीडिया झाला आहे. असे अनेक मीडियाज उद्या तयार होतील आणि हे गरजेचे आहेत लोकांपर्यंत पोचण्यासाठीचे. आणि याच्या थ्रू इलेक्शन कॅम्पेन्स म्हणा, प्रोडक्ट कॅम्पेन म्हणा, पण स्पेसिफिकली इलेक्शन कॅम्पेन्स म्हणू की हे हेल्पच करणार आहेत. म्हणजे कुठलाही मीडिया त्याला डावलून चालणार नाही की आज न्यूजपेपरमध्ये नाही दिली ॲड एखादी तरी चालेल किंवा होर्डिंग नाही लावलं तरी चालेल. पण हे सगळे मीडिया एकत्र येऊन एखाद्या पक्षाला, एखाद्या उमेदवाराला बळ देऊ शकतात. राईट. तर आता येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शन्समध्ये तुम्हाला काय वाटतं की कोणता मीडिया आणखी स्ट्रॉंग होत जाणार आहे, ज्याचा परिणाम लोकसभेचा परिणाम या विधानसभेवर होईल आणि तो मीडिया या उमेदवारांनी जास्त फोकस करावा किंवा त्याच्याकडे जास्त प्रमाणावर लक्ष देऊन आपली प्रचार यंत्रणा करावी? मग मीडियामध्ये प्रिंट मीडिया तुमचा विषय काढला. प्रिंट मीडिया जो हळूहळू कमी होतो आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी एक मासिकांचं युग होतं. हो, खूप मोठ्या प्रमाणात मासिकं निघायची.
आणि त्याला वाचकही खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता. त्याच्यानंतर साप्ताहिक निघायला लागले, सगळ्या वर्तमानपत्राच्या पूर्ण निघायला लागल्या. हळूहळू साप्ताहिकही बंद पडली आणि वर्तमानपत्राचा खप कमी झाला. पण तुम्ही जाहिरातीच्या दृष्टिकोनातून म्हणाल तर वर्तमानपत्र हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे. याचं कारण असं की वर्तमानपत्रामधल्या जाहिराती या 24 तास टिकतात. आज आलेलं वर्तमानपत्र उद्या सकाळपर्यंत टिकून राहतं, ताजंतवानं राहतं, दुसऱ्याची त्याची रद्दी होते. पण सोशल मीडियावरच्या जाहिराती काही क्षणाच्या असतात, दूरचित्रवाणीवरच्या जाहिराती ह्या काही क्षणाच्या असतात. त्या जाहिरात येत असताना पाहता पाहताच आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो, तोपर्यंत ते जाहिरात बदललेली असते, दुसरी जाहिरात येत असते. त्यामुळे माणसं त्यात कनेक्ट होतात का, हा प्रत्येकाच्या स्वभावाचा प्रश्न आहे, नाही असं नाही. परंतु माझ्या मते ती कनेक्ट होत नाही. पण त्याचं आयुष्य जे ते खूप छोटं असतं. पण लोकांसमोर जाण्यासाठी त्यात सतत बंबार्डिंग करावं लागतं. म्हणून सोशल मीडियावरच्या जाहिराती ह्या सतत त्याच येत असतात. तुम्ही जर टी व्हीवरच्या जाहिराती पाहिल्या तर एकच जाहिरात ही सतत 5-5 मिनिटांनी एकदा येत असते. याचं कारण असं की लोकांवर ते प्रतिबिंबित करायचं, त्यांच्यावर बंबार्डिंगच करायचं की तुम्ही हे बघाच आमचं जाहिरात आणि आम्हालाच मतं द्या. तसं वर्तमानपत्राचं नाही. एक वर्तमानपत्र छापलं की संपलं, आता परत ते दुसऱ्या दिवशीच. पण मग आताची जी जनरेशन आहे जी न्यूजपेपर अजिबात वाचत नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे बाकीचे मीडियाज आहेत ना. मग हो, सोशल मीडिया आहे ना. सोशल मीडिया जाऊ तर दूरचित्रवाणी आहे किंवा सोशल मीडियात ह्या जाहिराती आहेतच, नाही असं नाही. पोस्टर्स आहेत किंवा मोठ्या मोठ्या जाहिराती फलक आहेत, प्रॉम्पलेट्स येतात, हे सगळं चालूच आहे त्याच्याबरोबर, नाही असं नाही. निवडणूक लढवणारा माणूस कुठल्याही एका मीडियावर अवलंबून राहत नाही. तो सगळ्या पद्धतीने म्हणजे भिंती रंगवण्यापासून सोशल मीडियावर जाहिराती करण्यापर्यंत सगळे प्रकार तो करतो. कारण मी मगाशी म्हणतो ते इव्हेंट मॅनेजमेंटची कंपन्या ज्या आहेत ना, या निवडणूक प्रचारामध्ये उतरल्यामुळे या सगळ्या क्लुप्त्या आहेत ना ते करत असतात. कशा पद्धतीने करता येईल. अगदी हळदी कुंकाचा कार्यक्रम घ्यायचा आहे, पूर्वी हे व्हायचे, कारण त्या महिला मतदारांपर्यंत जाण्यासाठी आपण करायचं. आता त्याच्या विरोधात झालं, पैठणीचा कार्यक्रम सुरू झाला, लोकांना गोळा करायला सुरुवात झालं आणि लोकांना गिफ्ट देण्याचं सुरू झालं. पूर्वीच्या काळामध्ये हळदी कुंकूमध्ये वाण दिलं जायचं, आता प्रचारासाठी किंवा निवडणुकीच्या मतदानासाठी साहित्य देणं म्हणजे लाच देणं सुरू झालं. हा फरक दोन्हीतला आहे. पण मीडिया सेमच राहणार आहे. मीडिया सगळंच मीडिया शिल्लक राहणार आहे. मी तुम्हाला मागची म्हटलं सगळं मीडिया शिल्लक राहणार आहे. प्रिंट मीडियाला मर्यादा आहेत, कारण त्या प्रिंट मीडिया हे कागदावर अवलंबून आहे. आज परदेशातून पल्प आणावं लागतो, आफ्रिकेतून मोठ्या प्रमाणात. भारतात पल्प तयार करणं पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून काही ठिकाणी बंदी घातली गेलेली आहे. त्यामुळे कागदाचे भाव हळूहळू वाढणार आहेत. दुर्दैवाचं आहे की माझं असं मत आहे की 30-40 वर्षानंतर पल्प येणंच बंद होईल. त्यामुळे वर्तमानपत्र ही तयार केली जातील, पण ती सोशल मीडियावर टाकली जातील आणि त्यावर लोक वाचायला लागतील. आजही न्यूजपेपर्स येतात ना, पण ती गरज म्हणून, वर्तमानपत्राची गरज म्हणून आहे. तुम्ही छोट्या आकारामध्ये मोबाईलमध्ये पाहता, पण मला मोठ्या वाचायचं म्हणून तो वर्तमानपत्राकडे परत येतो. त्या येण्यासाठी ते जे साधन आहे ते सोशल मीडिया आहे, यावेळी सांगावं लागेल. बरोबर. पण याचबरोबर मी म्हणतो की असे अनेक विषय आहेत ज्याच्यावरती आपल्याला तुमची मतं ऐकायची, माझी मतं ऐकायची किंवा फ्युचर जनरेशनला त्यांची मतं मांडायची. तर आपण ही सिरीज अशीच कंटिन्यू करूया, हे डिस्कशन असंच कंटिन्यू करूया आणि आपण वेळ काढून त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे पैलू घेऊ. आज आपण मीडिया घेतो, उद्या पिक्चर्स घेऊ, कारण OTT आलेत, थिएटर्स बंद होत आहेत. पिक्चर्स घेऊ, नाटक बघू. तुम्ही खूप नाटकं पाहिले, तुम्हाला नाटकं आवडतात, आजही आवडतात, पण आम्हाला OTTवर बघायला आवडतं. तर हा जो डिफरन्स आहे याच्यावरती आपण पुढच्या वेळेस चर्चा करू. आणखी वेगवेगळे विषय तुम्ही आम्हाला सजेस्ट करा की ज्याच्यावरती आपल्याला चर्चा करता येईल. पण मी म्हणतो की हे तुमचे व्ह्यूज आहेत, हे माझे व्ह्यूज आहेत, पण याच्यावर बोलणारा एक व्यक्ती ठाम पाहिजे, त्या क्षेत्रातला पाहिजे, दर्दी असला पाहिजे आणि त्यांनीही आपल्याला गाईड केलं पाहिजे. हे आपले व्ह्यूज आहेत आणि याच्यामध्ये वेगवेगळेच, म्हणजे आज तुम्ही न्यूजपेपर वाचताय, मी ह्याच्यावर वाचतो, हा फरक आहे. तर त्या माणसाकडनं पण आपण त्यांचे व्ह्यूज घेऊ आणि ही सिरीज पुढं अशीच चालू ठेवू. धन्यवाद. थँक्यू.